तेव्हा केला जातो. तर कोड आणि कॅन यांचा वापर फार एकमेकांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे तो वापर जो आहे, तो वापर एकमेकाशी एकदम निगडीत आहे. म्हणजे कॅनच्या ठिकाणी कोडचा वापर कधी होतो? तर कोड म्हणजे औपचारिक किंवा अतिनम्रपणे, मवाळपणे बोललेले वाक्य जे आहे आणि जे शक्तो, शक्ती, शक्ती अशा प्रकारचं आहे, तिथे आपल्याला कॅनच्या ऐवजी कोडचा वापर झालेला दिसतो. आता या वाक्यांमध्ये काय दिले बघा, परवानगीसाठी सभ्यपणे म्हणजे नम्रपणे विचारताना मी जाऊ शकतो का? कॅन आय गो? या ठिकाणी तुम्ही सॉरी कुड आय गो? या ठिकाणी तुम्ही कॅन आय गो सुद्धा म्हणू शकता. पण कॅन हा कुड सारखा नम्र किंवा पोलाईट नसल्यामुळे असा काही प्रसंग किंवा असा काही परिस्थिती असते की त्या ठिकाणी अति नम्रपणे आपल्याला विचारावं लागतं. समजा आपण आपल्या बॉसला विचारताय की मी जाऊ शकतो का? तर कॅन आय गो हे जास्त औपचारिक होत नसल्यामुळे कुड आय गो हे नम्रपणे आणि पोलाईटपणे बोलल्यासारखं होतं. आता मी तुम्हाला पुढील वापर 2 मिनिटं जरा म्यूट करतो सगळ्यांची. हा, तर पुढचं जे आहे ते भूतकाळातील क्षमता दर्शविण्यासाठी याचा वापर केला जातो. तो लहानपणी लवकर धावू शकत होता. आता हा लवकर वाक्य चुकून आलेला आहे एआय मध्ये, कारण एआय कडून आपण मराठी वाक्य घेतो, तर तिथे काही ठिकाणी वाक्यांची रचना मराठी चुकते. तर तो लहानपणी जोरात धावू शकत होता असं वाक्य आहे. मग ही कुड रन फास्ट इन द चाइल्डहुड. चाइल्डहुड म्हणजे लहानपणी, असं ते वाक्य होऊ शकतं. 4 जे आहे त्याच्यामध्ये सूचना किंवा विनंतीसाठी याचा वापर केला जातो. तुम्ही मला मदत करू शकता का? कुड यू हेल्प मी? म्हणजे तुम्ही विनंती करताना नम्रपणे कॅन यू हेल्प मीच्या ऐवजी कुड यू हेल्प मी हे वाक्य बरोबर बसतं. त्यानंतर 5वं वाक्य संभाव्य. हॅलो. बरं, 3 नंबरचं वाक्य बघा असं आहे, भूतकाळातील क्षमता दर्शविण्यासाठी. म्हणजे भूतकाळामध्ये एखादी एबिलिटी कोणाची काय आहे ती दाखवण्यासाठी याचा वापर केला जातो. तो लहानपणी जोरात धावू शकत होता. लवकरच्या ऐवजी जोरात धावत होते तिथे, पण ते लवकर आलेलं आहे. तो लहानपणी जोरात धावू शकत होता, तर ही कुड रन फास्ट इन द चाइल्डहुड असं ते वाक्य होतं. त्यानंतर 5वं वाक्य संभाव्यता म्हणजे पॉसिबिलिटी दर्शवण्यासाठी तो कदाचित घरी असू शकतो. मग या ठिकाणी नक्की माहित नाहीये, पण संभाव्यता म्हणजे कदाचित अशा अर्थाने तो होऊ शकतो. तर तो कदाचित घरी असू शकतो, तर याला म्हणतात ही कुड बी ॲट होम. आता कुड नंतर बीचा वापर केलेला आहे. मग बीचा वापर म्हणजे काय? तर असणे. म्हणजे एखाद्या वाक्यामध्ये असणे जर आलं तर तिथे बी येण्याची शक्यता आहे आणि कुड बी नंतर तुम्हाला क्रियापदाचा वापर झालेला दिसणार नाही. एक तर नाम किंवा विशेषणाचा वापर होतो, कारण कुड बी हा इन्फॉर्मेशन सारखा आहे साध्या भविष्य काळातील. तो घरी असेल म्हणताना ही विल बी ॲट होम. तो घरी असू शकेल म्हणताना ही कुड बी ॲट होम. ओके, तर हा बीचा वापर असणे या अर्थाने होऊ शकतो. म्हणजेच कुडचा वापर नम्रता आणि शक्यता दर्शवण्यासाठी केला जातो, हे आपल्याला आता या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. तर मी आता आपल्या समोर स्क्रीन शेअर करतो आहे, ज्याच्यामध्ये आता काही वाक्य आहेत ते आपल्याला इंग्लिशमध्ये करायची आहेत. तर आपल्या समोर आता भूतकाळातील क्षमता दाखवणारी वाक्य या समोर आलेली आहेत. तर पहिलं वाक्य आहे, जे मी मगाशी सांगितलं तेच वाक्य असल्यामुळे आपण दुसरं वाक्य घेऊ आता. तिला पूर्वी 3 भाषा बोलता येत होत्या, तर त्याऐवजी मराठी वाक्य असं व्हायला हवं होतं, ती पूर्वी 3 भाषा बोलू शकत होती. ती पूर्वी 3 भाषा बोलू शकत होती, असं प्रॉपर वाक्य या ठिकाणी होतं. आणि या वाक्याचं उत्तर देण्यासाठी वैशाली बालवडकर मॅडम आपल्याला मदत करतील. ती पूर्वी 3 भाषा बोलू शकत होती, असं ते वाक्य होणार आहे. मग तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणताना शी ने वाक्य सुरू होणार आणि इथला सिक्वेन्स सांगतो फॉर्म्युला.
कर्ता अधिक कुड आणि अधिक क्रियापदाचे पहिले रूप हा सिक्वेन्स तोडायचा नाही. पहिला कर्ता घ्यायचा, मग लगेच कुड घ्यायचं आणि मग लगेच क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचं. सांगा मॅडम. हा, बिफोर, पूर्वी म्हणजे बिफोर. येस, व्हेरी गुड. हा, आता ऐका ऐका ऐका. तुम्ही जसं शुल्डचा नंतर शुड म्हणतात ना, तसा कुल्ड म्हणायचं नाही, तर नुसता कूड. एल सायलेंट. ओके. होतं ते होतं. हा, तर काय काय होत होतं, एल बघितलं ना की आपोआप आपल्याला वाटतं की ल चा उच्चार करायचा आहे. पहिलं ल चा उच्चार होणार नाही, नुसतं कुड. ओके. आता मी प्रत्येकाला थ्री लँग्वेजेस, बरोबर बरोबर ते. नाही, बिफोर शेवटी घ्यायचं. शी कुड स्पीक थ्री लँग्वेजेस बिफोर. हा, आता गीतांजली शिलार मॅडम, तुम्ही मला उत्तर द्यायचंय. आमच्या आजोबांना कोणती गोष्ट पटकन लक्षात ठेवता येत होती? याला प्रॉपर मराठीमध्ये असं होईल, आमचे आजोबा कोणती गोष्ट पटकन लक्षात ठेवू शकत होते? येस मॅम, गीतांजली मॅम, दुपारी तुम्ही होता या? येस. नव्हता का? बरं, सांगा. आमचे आजोबा म्हणजे आवर ग्रँडफादर. आ आ लक्षात ठेवणे म्हणजे रिमेंबर. हा, कोणती गोष्ट म्हणजे एनिथिंग. क्विकली. क्विकली. हा, आणि तुम्ही पण थोडासा उच्चार कुल्ड येतोय, कुल्ड. तर ल नको, कूड एवढंच पाहिजे. हा, नुसता कुड. जसा शुड, तर शुल्ड नाही होत, शुड. कुडचा कुल्ड होत नाही, कुड. आणि वुल्डचा उल्ड होत नाही, तर वुड. एल सायलेंट. आता प्रतिभा मॅडम, तुम्ही सांगायचे. नुसत्या प्रतिभा मॅडम ज्या आहेत, मी शाळेत असताना मोठ्या गोष्टी पाठ करू शकत होते. मी शाळेत असताना मो हा, एक मिनिट थांबा मॅडम. हा, इन स्कूल लाईफ. आणि रिमेंबर आणि लर्न दोन्ही नाही घ्यायचं, फक्त रिमेंबर घ्यायचं. आय कुड रिमेंबर बिग थिंग्स इन स्कूल लाईफ, एवढंच. आता लर्न म्हणजे शिकणे, आणि पाठ करणे म्हणजे रिमेंबर किंवा रिसाइट. हो हो, फक्त रिमेंबर. वैशाली मॅडम, तुमचा ऑडिओ म्यूट करा, म्हणजे मागचा आवाज नाही येणार. आणि तुमचं सगळ्यांचं बोलून झालं की म्यूट करायचा. ज्याला सांगाल त्याच ऑन करायचा, म्हणजे सर्वांना नीट ऐकायला येईल. आता पुढचं आहे. सॉरी, माझे वडील तरुणपणी खूप वजन उचलू शकत होते. इथे स्नेहल कडलग मॅडम सांगतील आपल्याला. माझे वडील तरुणपणामध्ये खूप वजन उचलू शकत होते. कुठे गेल्या मॅडम? कुठे गेल्या? अरे, शी इज गॉन. ओके. मग आता आपल्याला सांगणार आहेत सुशीला ठाकरे मॅडम. मॅडम सांगताय का पास करू? ओके. सो स्वप्नाली मॅडम, सांगा तुम्ही. हा, आवाज 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 एकदम डान्स करते तुझा. हा. हा, आवाज डान्स करते तुझा. येतो येतोय. माय फादर. हा. हा. हा, लिफ्ट.
हा, यंग डेज. इन हिज यंगर एज. हा, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता या ठिकाणी पुढचा राऊंड आहे वैश. हा, ठीक आहे. माय फादर, आणि मी रेकॉर्डिंग पण करतोय, ते पण तुम्हाला उपयोगाला आहे. माय फादर कुड लिफ्ट, LIFT, लिफ्ट. माय फादर कुड लिफ्ट बिग वेट इन हिज यंगर एज. आता आपल्याला सांगणार आहेत वैष्णवी क्षीरसागर मॅडम. वैष्णवी, काल नव्हतात का तुम्ही? हा, आम्हाला कळलं, रंगपंचमी कळलं आम्हाला. पॉसिबिलिटी मधलं आता वाक्य घ्यायचं बरं का. हा प्रश्न सोडवण्यासाठी त्याने वेगळा मार्ग वापरू शकला. हा, आता हे वाक्य बनवू नका, कारण शकला असता हे वाक्य कुड हॅवचं आहे, जे उद्या घ्यायचं आपल्याला. तर वाक्य नंबर 2 घ्यायचं. आज पाऊस पडू शकतो. कसं बनणार? व्हेरी गुड. इट कुड रेन टुडे. एकदम परफेक्ट वाक्य सांगितलंय. आता वाक्य क्रमांक 3, ती कदाचित उद्या तुझ्या घरी येऊ शकते. आता वैष्णवी, तुझ्या बहिणीचा. हा, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. हा, आता पुढचा राऊंड आहे बघा. या ठिकाणी सुशीला मॅडम नाही अवेलेबल. स्नेहल कडलक सांगणार आहात का? मी वाक्य विचारतो बरं का. जर तू अभ्यास केला, हा, हे जर तरचं वाक्य आहे. हे वाक्य तुम्ही सांगू नका. जर तरचं वाक्य. आणि 5चं वाक्य मी सांगेन. थांबा, मी थोडस स्लाइड बदलतो बरं का. हा, आता स्नेहल, तुम्ही सांगायचंय, मी आत येऊ शकते का? कसं म्हणणार? मी आत येऊ शकते का? व्हेरी गुड. कुड. आता उच्चार कुड केला का कुल्ड केला? कुड. हा, कुड आय कम इन. आणि ह्याचा नकार म्हणायचा असेल तर, मी आत येऊ शकत नाही का? हा, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता या ठिकाणी सुशीला ठाकरे मॅडम अवेलेबल नाहीये. तर परत आता गीतांजली शेलार मॅडम, तुम्ही सांगायचं बरं का. आता आम्ही थोडा वेळ इथे बसू शकतो का? आम्ही थोडा वेळ इथे बसू शकतो का? गीतांजली शेलार मॅडम सांगा. हं? कुडवी. कुडवी. मग वी. प्रश्न आहे ना, मग पहिला कुड मग वी. कुड वी सिट हिअर फॉर सम टाइम, है का नाही? कुड वी सिट हिअर फॉर सम टाइम, असं वाक्य येणार ना? ये. हा, आणि जर नकार घेतला असं, तर आम्ही इथे थोडा वेळ बसू शकत नाही का? मग कुडंट. हा, वी सिट हिअर फॉर सम टाइम. येस, व्हेरी गुड. आता दुसरं वाक्य जे आहे, ते वैशाली बालवडकर मॅडम सांगणार आहात. तो मला त्याच्या पुस्तकाचा उपयोग करून देऊ शकतो का? म्हणजेच तो मला त्याचं पुस्तक वापरू देऊ शकतो का? हो, हो. कुड ही. काय? यूज. हा. हा. हम्म. हा, म्हणजे याचा अर्थ आला तो. हा. हा. हा.
नो. आता मला वाटतं दुपारचे काही विद्यार्थी आहेत त्यांना येऊ शकतं. आता स्वप्नाली, सांगा बरं तुम्ही काय होईल हे. इथं अलाव घ्यायचा, अलाव म्हणजे तो मला त्याचे पुस्तक वापरू देऊ शकतो का, म्हणजे परमिशन देऊ शकतो का, म्हणजे संमती देऊ शकतो का. मग कुड ही अलाव मी टू यूज हिज बुक. वाक्य बघा काय झालं. कुड ही अलाव मी, अलाव ALLOW, कुड ही अलाव मी टू यूज हिज बुक. हा, कुड ही लेट मी यूज हिज बुक. लेट अलावच्या ठिकाणी लेट पण चालेल. कुड ही लेट मी टू यूज हिज बुक पण चालेल. अशा पद्धतीने विचारा. हो, कॅन चालेल, पण तुम्हाला नाही, तुम्ही कॅन वापरला तर बरोबर आहे. पण तुम्ही नम्रपणे नाही का, असं सर मी उद्या जॉईन करू शकते का, असं नाही का नम्रपणे, तर मग कॅनच्या ठिकाणी कुड आला असतं. हा, म्हणजे तुम्ही थोडस सरांना घाबरलेला आहात बरं का मॅडम. तुम्ही सरांना थोडे घाबरलेले आहात आणि आता परमिशन मागताय. मग तुम्ही म्हणता कुड आय जॉईन टुमॉरो सर. आलं का लक्षात. हा, वापरू शकतो. हा, परमिशन घेताना फक्त त्यात नम्रपणा दिसत नाही. ओके, चालेल की. अरे मराठीत काय म्हणायचं तुम्हाला, मराठीत काय म्हणायचं होतं. चालली आहे. हा, तर मग आता मी कार्यक्रमाला चालली आहे. मग तुम्ही म्हणायचं होतं आय एम गोइंग टू द प्रोग्राम. आय एम गोइंग टू द प्रोग्राम. सो कुड आय जॉईन टुमॉरो सर, असं झालं असतं. आता विल म्हणजे काय अर्थ झाला. हा, विलचा अर्थ ऐका आता. मी कार्यक्रमाला जाईन, आय विल गो टू द प्रोग्राम. तर जाईन म्हणून, पण जाणार म्हणून आय एम गोइंग टू. ओके, डन. हा, परत सांगू. आय एम गोइंग टू द प्रोग्राम. हा, सो कुड आय जॉईन टुमॉरो सर, असं. हा, ओके, वेलकम. आता राऊंड आहे गीतांजली शेलार मॅडम आपला. गीतांजली शेलार मॅडम, तुम्ही तयार आहात का. तुमचं वाक्य आहे, तुम्ही मला मदत करू शकता का, असं तुम्हाला नम्रपणे विचारायचंय कोणाला. हा, कुड यू हेल्प मी. तुम्ही मला मदत करू शकत नाही का. येस, चालतंय. आता आपण येऊया स्नेहल कडलग मॅडम यांच्याकडे. आणि त्यांचं वाक्य आहे, मी तुमचा फोन वापरू शकते का, असं म्हणायचं आहे त्यांना. व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. आता आपल्याला वैष्णवीकडे पुन्हा यायचंय. वैष्णवी, आता वैष्णवी आईला विचारते, आई मी रंग खेळू शकते का. वैष्णवी, सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आहे तुला. तू काल रंग खेळला ना, म्हणून तुझ्यासाठी वाक्य. तो आईकडून परमिशन मागते, आई मी रंग खेळू शकते का, कसं म्हणशील. हा, कुड आय प्ले कलर. व्हेरी गुड. मग तू असंच काय विचारला असेल ना कधी, कुड आय प्ले कलर मॉम. आता तुझ्या बहिणीकडे दे, मग तिला सांगायला पाहिजे आता बघा. हा, दे दे, चालतंय. तो आता थांबा, इथे इथली वाक्य जी आहेत ना, तो कदाचित अजून झोपलेला असू शकतो. मग या ठिकाणी तुम्हाला आता थोड्या वेळाने सांग बरं का, मी पहिले सांगतो.
तो कदाचित अजून झोपलेला असू शकतो. हे वाक्य कसं होतं बरं का? ही कुड हॅव बीन स्लेप्ट टिल नाव. हा कुड हॅव बीनचं वाक्य तुम्हाला आता गडबड करेल म्हणून हे वाक्य आता घेऊ नका. तिला हे माहित असू शकतं. शी कुड बी. आता इथं जर असू शकतं म्हणलं तर असणे म्हणून बीचा वापर झाला. शी कुड बी नोन. मग इथे पॅसिव्ह वालं वाक्य आलं. म्हणून मी तुम्हाला आता ही वाक्य दोन विचारत नाही. तिसरं वाक्य बघू आपण जे तुम्हाला आता कुडमध्ये बसतंय का. त्यांनी तुमचा संदेश पाहिला असू शकतो. हे पण फक्त कुडवालं नाहीये. दे कुड हॅव सीन युअर मेसेज हे पण बसत नाहीये. हे काम सोपे असू शकते हे बसतंय. आता वैष्णवी सांग. इथे बी चा वापर कुड नंतर होणार आहे. कसं बसवते बघू आपण. अरे वा वा व्हेरी गुड. कारण कुड बी नंतर क्रियापद आलेलं नाहीये. डायरेक्ट इझी वापरलेलं आहे म्हणजे वाक्य बरोबर आहे. याचा नकार सांग बरं. हे काम सोपे असू शकत नाही. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. आता आपल्याला सांगणार आहे स्वप्नाली. स्वप्नालीजी तुम्ही तयार आहात का? तुमचं वाक्य आहे. दुपारी स्वप्नाली यांना आलेलं आहे म्हणजे ते सांगू शकतात. ही संधी त्याने गमावू नये. कसं म्हणणार स्वप्नालीजी? नाही नाही नाही. ही संधी त्याने गमावू नये म्हणजे ही पासून सुरुवात. ही मग ही नंतर काय येणार? या ठिकाणी सजेशन आहे. हा दुपारच्या. बर. सांगा सांगा सांगा. हा हा बरोबर. दुपारचं वाक्य चांगलं लक्षात राहिलंय. ही शुड नॉट लूज दिस अपॉर्च्युनिटी. शुड नॉटचा वापर काय आला बघा. गमावू नये म्हणजे या ठिकाणी सजेशन म्हणजे सल्ला दिलेला आहे. आणि जेव्हा सल्ला दिलेला असतो ना तेव्हा कर्त्यानंतर शुडचा वापर आपण बघितलेला आहे. ही शुड नॉट लूज. गमावणे म्हणजे लूज. LOSE. ही शुड नॉट लूज दिस अपॉर्च्युनिटी. संधी. मग पुढं काय म्हटलंय? कारण ती फायदेशीर असू शकते. कारण म्हणजे बिकॉज. ती म्हणजे इट. कारण ती फायदेशीर असू ठरू शकते. इट कुड बी बेनिफिशियल. असं वाक्य होणार. मग पुन्हा वाक्य सांगतो अख्खं. ही शुड नॉट लूज दिस अपॉर्च्युनिटी बिकॉज इट कुड बी बेनिफिशियल. असं वाक्य झालेलं आहे. आता स्क्रीनवरती तुम्हाला दिसणार आहे पुढील वाक्य. पुढील वाक्यामध्ये सल्ला किंवा विनंती आहे. आता सल्ला किंवा विनंतीमध्ये मराठीमध्ये तुम्हाला डिफरन्स लक्षात येऊ शकतो. इंग्लिशमध्ये कळत नाही. आता तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता असा एक सल्ला दिलेला आहे. बरोबर आहे. मग या ठिकाणी वैशाली जी तुम्ही सांगा बालवडकर मॅडम. तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता. बरं बरं ओके. सुशीलाजी सांगता का तुम्ही? सुशीला ठाकरे मॅडम बघा बरं ट्राय करा. मी मदत करतो तुम्हाला. तुम्ही म्हणजे यू सांगा. यू हा द डॉक्टर. व्हेरी गुड. फॅन्टॅस्टिक. यू कुड मीट द डॉक्टर नाव. बरोबर सांगितलंय बघा. आता मला एक सांगायचं तुम्हाला बरं का सर्वांना. इथे सल्ला किंवा विनंती आहे आणि शुडच्या वाक्यात सुद्धा सल्ला किंवा अपेक्षा आहे. मग जर हे वाक्य आपल्याला शुड मध्ये बसवायचं झालं तर मराठीत कसं होणार माहिती का? तुम्ही डॉक्टरांना भेटू शकताच्या ऐवजी तुम्ही डॉक्टरांना भेटलं पाहिजे. बघा दोन्ही ठिकाणी सल्ला आहे. तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता हा पण सल्ला आहे. पण शकतानी वाक्य संपलं
म्हणून कर्त्यानंतर कुड आला. पण जर वाक्य पाहिजेने संपलं की तुम्ही डॉक्टरना भेटायला पाहिजे, हा पण सल्ला आहे. पण वाक्य पाहिजेने संपलं की लगे कर्त्यानंतर शुड आला. म्हणजे तुम्ही डॉक्टरना भेटलं पाहिजे आणि तुम्ही डॉक्टरना भेटू शकता, या दोन्ही सल्ल्यांमध्ये फरक आहे. म्हणून मराठी वाक्याच्या शेवटी जे दिसतं ते इंग्लिशमध्ये कर्त्यानंतर येतं. राईट? आता वाक्य क्रमांक 2 आणि आपल्याला उत्तर देणार आहेत प्रतिभा मॅडम. तू त्याला स्पष्टपणे सांगू शकतोस की मी येणार नाही. हे अच्छा वा. आज एकदम रेंजचा क्लिअर आवाज येतो मॅडम. हा, गोंधळ झाला. बरोबर, आता आवाज क्लिअर येतो. आता बघा, यू कुड टेल हिम क्लिअरली. मग तू त्याला स्पष्ट सांगू शकतो. थोडस वाक्य वाढवू आपण. मला जमणार नाही हे तू त्याला स्पष्टपणे सांगू शकतोस, बर का. तर मला जमणार नाही हे वाक्य त्याला अटॅच करू आणि पूर्ण वाक्य बोलूया. आता कुणाला सांगायचं त्यांनी सांगा. तू त्याला स्पष्ट सांगू शकतो की मला जमणार नाही. कसं म्हणणार तुम्ही, सांगा बरं. आय कुडंट टेल हिम, म्हणजे मी त्याला सांगू शकत नाही. वाक्य परत सांगतो. वाक्य परत सांगतो. तू त्याला स्पष्ट सांगू शकतो की मला जमणार नाही. की मला जमणार नाही. कुणी पण सांगा, चला परत सांगा. तू त्याला स्पष्ट सांगू शकतो की मला जमणार नाही. स्वप्नालीजी, तुमचा आता आवाज का असा व्हायला लागलाय, डिस्टर्ब व्हायला लागलाय. तुमची रेंज गेली काय? होय का? बरं, परत सांगा, चला परत सांगा. स्वप्नालीजी सांगा. डॅड, आय कांट, मला जमणार नाही. सगळ्यांनी प्रयत्न करा, चला. तेच हवंय मला ना तुमच्याकडून. गीतांजली मॅडम, स्नेहल मॅडम, सुशीला मॅडम, त्यानंतर आपल्या याकडे हा वैष्णवी मॅडम. करा प्रयत्न. आय कांट डू म्हणजे मी करू शकत नाही असं आहे. मला जमणार नाही असं पाहिजे. करा प्रयत्न, करा करा. सोपं एकदम. तुम्ही म्हटलाय बऱ्याचदा, तुम्ही ऐकले पण आहे. नाही नाही, तिसरं नाही. मी ना त्या वाक्य असं होतं की तू त्याला स्पष्ट सांगू शकतो की मला जमणार नाही. हे मी जर मनातलं वाक्य सांगितलंय. कसं करा. हा, म्हणजे ते मी करू शकत नाही. जमणार नाही आपल्याला पाहिजे. आता मी सांगतो. मी सांगतो. नाही, ऐका, आता मी सांगतो, थांबा. You could tell him clearly that it is not possible for me. It is it is not possible for me. म्हणजेच मला जमणार नाही किंवा मला शक्य नाही असा अर्थाने होतं ते. ओके. आता आपण घेऊया पुढचं वाक्य. आम्ही नवीन मार्ग शोधू शकतो. या ठिकाणी आपल्याला सांगणार आहेत, आम्ही नवीन मार्ग शोधू शकतो. स्नेहल कडलक मॅडम सांगा. आम्ही नवीन मार्ग शोधू शकतो. स्नेहल कडलक आहेत का? आहेत आहेत आहेत. सांगा सांगा. आम्ही म्हणजे वी.
व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. वी कुड सर्च अ न्यू वे किंवा वी कुड फाइंड अ न्यू वे. शोधू शकतो म्हणजे सर्च पण चालतो, काय हरकत नाही. आता वाक्य क्रमांक 4. तू शांत राहू शकतोस आणि विचार करू शकतोस. तू शांत राहू शकतोस आणि विचार करू शकतोस. जयश्री होले मॅडम, आत्ताच तुम्ही आलेला आहात, सांगू शकाल? बर, मग सुशेला मॅडम प्रयत्न करताय. तू शांत राहू शकतो. सांगा सांगा सांगा. नो नो, थॉट नाही ना, पहिलं रूप येणार थिंक. हा, यू कुड काम अँड थिंक अँड कुड थिंक प्रॉपरली. थॉट नको, पहिलंच रूप येणार. म्हणजे वाक्य कसं झालं बघा. वाक्य मी सांगतो आता, ऐका. वाक्य असं झालं, यू कुड सिट, म्हणजे यू कुड बी काम. बी काम म्हणत ते चालेल. यू कुड बी काम. कामचं स्पेलिंग CALM. यू कुड बी काम अँड कुड थिंक. अँड कुड थिंक. परत सांगतो, यू कुड बी काम अँड कुड थिंक. असं झालं ते वाक्य. 5. तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. आता आपल्याला सांगणार आहेत वैष्णवी. सांगा. नो, थोडक्यात गडबड झाली. हा, हा ऍडव्हान्टेज राहिला बघा. यू कुड टेक ऍडव्हान्टेज ऑफ दिस अपॉर्च्युनिटी. आणि थोडक्यात ऍडव्हान्टेज म्हणजे फायदा, म्हणजे बेनिफिट, ऍडव्हान्टेज दोन्हीपैकी. तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. यू कुड टेक ऍडव्हान्टेज ऑफ दिस अपॉर्च्युनिटी. संधी म्हणजे अपॉर्च्युनिटी. पण बोलता बोलता बालवडकर मॅडम तुम्ही कुल्ड म्हणलेला आहात. तो कुड व्हायला पाहिजे. होईल होईल होईल. प्रॅक्टिसने होईल ते, काय हरकत नाही. आता पुढील वाक्य. होईल होईल. अहो, आपलं नवीन भाषा ही आत्ताशी 1 महिना पूर्ण होतोय. त्याच्यामुळे ते होणार ते फक्त. हा, पण आता इथून पुढचा प्रवास सोडायचा नाही बरं का. क्लास संपला की समजायचं नाही काम संपलं. आता ते कंटिन्यू पुढे ठेवायचंय. परत पुढचा क्लास आता बघू ना, ऍड लावू वगैरे, काय काहीतरी करू. परत नवीन विद्यार्थी घेऊ. हा, किंवा आता काय झालेलं माहितीये का, जुन्या विद्यार्थ्यांना मी एक प्रवास सांगतो, कशा पद्धतीने तुम्हाला पुढे चालू ठेवायचंय. आणि त्या प्रवासाचं जरी काम केलं तर तुम्हाला परत क्लास करायची गरज नाही. फक्त तुमच्या हातामध्ये फक्त मी आता एक मार्ग देणार, तो पुढे सांगेनच मी तुम्हाला. तेवढं रोज फक्त 15-20 मिनिटं करायचं. ओके. सांगतो मी, सगळ्या जुन्या विद्यार्थ्यांना असं सांगून त्यांना मस्त तयार करून मार्ग दाखवलेला आहे. डोंट वरी. आता याच वाक्यांना मी थोडंसं बदलवतो बरं का. या वाक्यांना थोडं मी बदलवतो. आता पहिलं वाक्य जे आहे, तुम्ही डॉक्टरांना भेटू शकता, तर मी या वाक्याला कुठल्या तरी वेगळ्या काळात घेऊन जाणार आहे. तुम्ही फक्त लक्ष द्या, मी काय करतो. वेळ थोडा आहे, मध्ये संपेल, पण मी चालू ठेवतो. तुम्ही डॉक्टरांना भेटत नाही. तुम्ही डॉक्टरांना भेटत नाही. तर कुठल्या काळात गेलं ते बघा आणि कसं होईल ते सांगा. झालेलं आहे आपलं. कुणी पण सांगा, तुम्ही डॉक्टरांना भेटत नाही. यू डोंट मीट डॉक्टर. बरोबर आहे. साधा वर्तमान काळ. ऍक्शन कॉलम API मधला ए. तुम्ही डॉक्टरांना भेटत नाही. यू डोंट मीट डॉक्टर. बरोबर. आता वाक्य क्रमांक 2. ती त्याला स्पष्ट सांगत नाही. ती त्याला स्पष्टपणे किंवा स्पष्ट सांगत नाही. ट्राय करा. वैष्णवी, तू पण ट्राय कर. व्हेरी गुड. डझनचा वापर बरोबर केला.
कारण करता ती आहे, एकवचनी. वाक्य साध्या वर्तमान काळाचं आहे. एक लक्षात ठेवा, पुढचा प्रवास करत असताना मागे झालेलं शनिवार, रविवार जो वेळ मिळतो, तेव्हा मागचं रिव्हिजन करून घ्यायचं. वही जर तुम्ही वहीत सगळं लिहिलं असेल, तर ते आता उपयोगाला येईल तुम्हाला. कारण पुन्हा पुन्हा व्हिडिओ बघायला कंटाळा येईल तुम्हाला आता. तर वहीत लिहिलेलं सारखं बघा. आता आपल्या मराठीमध्ये एक सुंदर म्हण आहे, पुढचं पाठ मागचं सपाट. असं आपल्याला नकोय. ओके, कारण आपल्याला ही भाषा बोलायची आहे. पुढचं वाक्य बघा. आम्ही नवीन मार्ग शोधत आहोत. आम्ही नवीन मार्ग शोधत आहोत. मला पहिला काळ सांगा कोणीतरी. व्हेरी गुड. आता वाक्य सांगा. हा, शाबास. व्हेरी गुड. वी आर सर्चिंग न्यू वे. व्हेरी गुड. ING लागला आणि वी नंतर आरचा वापर झाला. व्हेरी गुड. आता तू शांत राहायला पाहिजे आणि विचार करायला पाहिजे. तू शांत राहायला पाहिजे आणि विचार करायला पाहिजे. You should be calm and should think. है ना? येस, व्हेरी गुड. शूडचा वापर झाला बघा, कारण पाहिजे आले वाक्यात. म्हणजे सल्ला, तू शांत राहायला पाहिजे आणि विचार करायला पाहिजे. यू शुड स्टे काम. स्टे नाही घेतलं तर बी घ्या. यू शुड बी काम अँड शुड थिंक. आता पाचवं वाक्य, तुम्ही या संधीचा फायदा घेऊ शकता. च्या ऐवजी आपण घेऊ, त्यांनी या संधीचा फायदा घेतला असेल. त्यांनी या संधीचा फायदा घेतला असेल. काळ सांगा. वेळ संपेल आता, पटकन सांगा. फ्युचर, कुठला फ्युचर? व्हेरी गुड. पूर्ण भविष्यकाळ. इंग्लिश मध्ये आपलं स्वप्नाली. नो.